सुवर्णा, खरं तर कालपर्यंत विजय वडेट्टीवार हे भाजपवर आरोप करत होते, मात्र आज त्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर आरोप केलेला. आपल्यासोबत या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आहे. कालपर्यंत भाजपवर आरोप करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी आज आपल्याच पक्षातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका नेत्यांवर आरोप केलेला की त्यांनी मतदारांना 5-5 लाख रुपये वाटले. कशा अर्थानं तुम्ही या सगळ्या आरोपांना पाहता? बघा, असं आहे की ज्या प्रकारे विजय वडेट्टीवारजी त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांवरती पैसे घेतल्याचा आरोप लावतात आहे, ज्या प्रकारे निवडणुकींमध्ये नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रदेश अध्यक्षांवर आरोप होत होते की त्यांनी पैसे घेऊन तिकिटा विकल्या, ज्या प्रकारे कालपर्यंत ते त्यांच्या उमेदवारावर आरोप लावत होते की त्यांनी पैसे घेऊन हा विकला गेला, तर संपूर्ण काँग्रेस पक्षच बिकाऊ आहे काय, ही या माध्यमातून एक विषय हा सामान्य लोकांमध्ये चर्चेचा आहे. आणि निश्चितच माझं या माध्यमातून विजय भाऊंलाही प्रश्न आहे की तुम्ही कालपर्यंत म्हणत होते की तुमचा उमेदवार विकला गेला, त्याच्या आधी तुमच्या पक्षाचे लोक तुमच्या प्रदेशाध्यक्षावर तिकीट विकण्याचा आरोप लावत होते, तुमच्यावर तिकीट विकण्याचा आरोप लावत होते, आणि आज तुम्ही परत सामान्य नगरसेवकांवर, सामान्य मतदार जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर तुम्ही आरोप लावता ते विकल्या गेले, तर काँग्रेस पक्षच बिकाऊ आहे का, या माध्यमातून माझा आपल्याला प्रश्न आहे. पण विजय वडेट्टीवारांना काय सांगायचं असेल, ते आपल्याच नगरसेवकांवर जर अशा पद्धतीने आरोप करायचा असेल तर काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू? काँग्रेस पक्ष राहिलेला नाही आहे. काँग्रेस हा गटागटात वाटलेला एक छोटीशी संघटना राहिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे गट आहे, आणि आता कारण त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आणि याचा खापर दुसऱ्या कोणत्या गटावरती त्यांना फोडायचा असल्यामुळे म्हणून ते काहीतरी या प्रकारचं ते आरोप करत आहे. स्वतःची चमडी वाचवण्याकरता दुसऱ्याच्या अंगावर ते सगळे आरोप करतात आहे. जर सगळं त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी विकल्या गेले, नगरसेवकी विकल्या गेले, तर मग यांना किती रुपये भेटले, हा एक प्रश्न विजय वडेट्टीवारजींना विचारलं पाहिजे. बरं, आता त्यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे की विधान परिषदेच्या निवडणुका एखाद्या वारांगणासारख्या झालेल्या आहे. बाजारात भाजपला माहिती आहे की काही खरेदी करतात, काही विकतात, म्हणजे एका अर्थानं भाजपवर देखील आरोप. बघा, असं आहे की या प्रकारचं कोणत्याही लोकशाहीच्या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला या प्रकारचं काही कोणासोबत, कोणत्याही व्यवसायासोबत त्याचं कंपॅरिझन करणं, बराबरी करणं हे फार चुकीचं आहे. आणि कुठेतरी कारण त्यांना माहीत आहे की तिथे काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, आणि कुठेतरी आता चूक तर झालेली आहे, उमेदवार विड्रॉ करून घेतलेला आहे, नगरसेवक त्यांच्यासोबत नाही आहे, किंवा जेही त्यांचे गटागटाचे भांडणं आहे, आणि हा आरोप स्वतःवर घेण्यापेक्षा दुसऱ्या गटावर कसं घ्यायचं, आणि हायकमांडला कसं, आपल्या पक्षाच्या हायकमांडला कसं कन्फ्यूज करून ठेवायचं, प्रदेशाध्यक्षाला कसं अडचणीत आणायचं, निश्चितच या सगळ्या कारणांनी विजय वडेट्टीवारजी या प्रकारचे आरोप ते लावत आहेत. बरं, आज सुप्रिया सुळेंनी देखील भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पुरावे आहे. या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं घोडेबाजार केलेला आहे. योग्य वेळ आल्यावर त्या पुरावे देखील देईल असं त्यांनी सांगितलं. ते योग्य वेळ म्हणजे कधी? त्यांच्याकडे जर खरंच पुरावे असतील आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जर खरं सत्यता असणार तर त्यांनी आजच्या आज पुरावे सादर करावे. त्यांनी आजच्या आज मीडियापुढे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे पुरावे त्यांनी मीडियापुढे दाखवावे, लोकांपुढे दाखवावे. नाही तर संध्याकाळपर्यंत त्यांनी हे दाखवले नाही तर त्या खोट्या बोलतात आहे, सामान्य लोकांची दिशाभूल करतात आहे, ह्याच्यातनं स्पष्ट होणार. त्यांच्याकडे पुरावे असतील तर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी हे पुरावे जनतेपुढे आणि मीडियापुढे दाखवले पाहिजे. भाऊ, तुम्ही दोन्ही वेळा विधान परिषदेचे आमदार आहेत. तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का? कारण आता ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आरोप प्रत्यारोप केला जातात, पैसा देवाणघेवाणीचा, सामान्य नागरिकांचा आता या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास उडेल अशी सगळी स्थिती निर्माण झालेली आहे. बघा, असं आहे की कोणत्याही निवडणूक या तुमच्या वैयक्तिक संबंधामुळे, संघटनेच्या मजबूतीमुळे तुम्ही ते जिंकता येतं. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीची संघटना इतकी मजबूत आहे की ते या प्रकारच्या सगळ्या निवडणुकीमध्ये एकही भारतीय जनता पार्टीचं मत कधीच विकलं जात नाही. तो विचारधारेशी बांधील आहे, तो आपल्या पक्षाशी बांधील आहे, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं मत कधीच विकलं जात नाही. हे काँग्रेस पक्ष जिथे आता विचारधारा संपलेली आहे, नेतृत्व संपलेलं आहे, तिथे काहीच शिल्लक राहिलेलं नाही, तिथे या प्रकारचं लोक करतात. भारतीय जनता पार्टीमध्ये या प्रकारचं काही होत नाही. मी 2 विधान परिषदेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लढलो, तिच्यातही 1 रुपयाही आम्हाला खर्च आला नाही. त्यानंतर मागच्या वेळेस मी आमदारांमधनं ही निवडणूक लढलो, त्यातही 1 पैसा खर्च आला नाही. निश्चितच भारतीय जनता पार्टीसारखा जर पक्ष असला तर इथे घोडाबाजारी होत नाही. काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष असतात तिथे घोडाबाजारी होतं, की तिथे नेतृत्वावर विश्वास नाही, तिथे विचारधारा नाही, आणि म्हणून या प्रकारचं जेही पैशाचा जो विषय घोडेबाजारी आहे ही यांच्या काँग्रेस पक्षामध्येच होतं. पण आता प्रामुख्यानं पाहिलं तर सर्वच विरोधी पक्ष जे आहेत ते भाजपवरच अशा पद्धतीचे आरोप करतायत. घोडेबाजारी असेल, पैशाची देवाणघेवाण असेल, किंवा नगरसेवकांची पळवापळव असेल. त्यामुळे भाजप आता कुठेतरी या सगळ्याच्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं झाल्याचं पाहायला मिळतं. बघा, असं आहे की हे या प्रकारचे आरोप भले आमच्यावर करत असतील, पण हे स्वतःच्या संघटनेला, स्वतःच्या नगरसेवकांना, स्वतःच्या पक्षाला बिकाऊ म्हणतात आहे. हे स्वतःच्या पक्षाची बराबरी कोणत्या
शी ते करतात, एक वैश्याशी ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची तुलना करतात आहे. तर निश्चितच हे किती खालच्या दर्जाचं गेलेलं आहे आणि यांची मानसिकता किती खचलेली आहे या माध्यमातून हे दिसून येतं. सुवर्ण, आपण नक्कीच पाहतोय की वडेट्टीवार असेल किंवा सुप्रिया सुळे असेल यांनी आरोप केले, मात्र हे आरोप इतरांवर नसून त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केल्याचा हा गंभीर आरोप जो आहे तो परिणय फुके यांच्याकडून देखील आता केला जातो.